नमस्कार। तुमचा सुद्धा जुना वकील एनओसी देत नाही म्हणून नवीन वकील करू शकत नाही? थांबा, हे पूर्णपणे खरं नाही। समजा तुमची एखादी कोर्ट प्रोसिडिंग सुरू आहे आणि तुम्हाला तुमचा सध्याचा वकील बदलायचा आहे, पण जुना वकील एनओसी म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देत नाही। मग प्रश्न असा पडतो, आता मी नवीन वकील करू शकत नाही का? तर सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, एनओसी मिळाली नाही म्हणजे तुमचा वकील बदलण्याचा अधिकारच संपला असं होत नाही। पण इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचं प्रकरण सिव्हिल आहे, क्रिमिनल आहे किंवा इतर कोणत्या प्रोसिडिंग समोर आहे, यानुसार वकील बदलण्याची प्रोसिजर वेगळी असू शकते। उदाहरणार्थ सिव्हिल प्रोसिडिंग मध्ये सीपीसीच्या ऑर्डर 3 रूल 4 नुसार आधी नियुक्त केलेल्या प्लेडरची अपॉइंटमेंट ठराविक प्रक्रियेद्वारे टर्मिनेट करता येते आणि कोर्टची लीव आवश्यक असू शकते। तसंच आधीच्या ॲडव्होकेटची कन्सर्न मिळत नसेल तर परिस्थितीनुसार कोर्टची परमिशन घेण्याचा मार्ग उपलब्ध असू शकतो। जुना वकील एनओसी देत नाही म्हणजे नवीन वकील करता येणारच नाही, हा समज बरोबर नाही। तुमच्या केसच्या परिस्थितीनुसार योग्य कोर्ट प्रोसिजर फॉलो करून ॲडव्होकेट चेंज करता येऊ शकतो। आणि एक महत्त्वाची गोष्ट, वकील बदलताना जुन्या वकिलांवर अनावश्यक किंवा खोटे आरोप करण्यापेक्षा वकील बदलण्याचा वास्तविक कारण योग्य पद्धतीने मांडणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून लक्षात ठेवा, एनओसी हा प्रत्येक परिस्थितीमध्ये एकमेव मार्ग नाही। तुमच्या केस आणि फोरमनुसार योग्य लीगल प्रोसिजर महत्त्वाची आहे। अशाच प्रॅक्टिकल आणि ॲक्युरेट लीगल इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। कायदा समजून घ्या आणि तुमचे हक्क जाणून घ्या।